हाय गाईज, तुम्ही बघू शकता आज रमजान ईद आहे. तर मी ईदचं ना म्हणजे माझ्या मैत्रिणीसाठी मी पुरणपोळी बनवते. तर तिला मी पार्सल घेऊन जाणार आहे गाईज. तर त्याच्यासाठी मी हे पीठ मळायचं चालू आहे माझं. तर तिला मी तयार करून घेऊन जाणार आहे आणि मी पण तयार होणार आहे. तुम्ही बघू शकता आजचा ब्लॉग माझा. तर तुम्हाला रमजान ईदच्या हार्दिक शुभेच्छा. तर गाईज चालू आहे माझं काम. तुम्ही बघू शकता. आता हे पीठ मळून झालं की मी 1 घंटा हे मुरायला ठेवणार आणि 1 घंट्यानंतर मी फटाफट लाटून घेणार पुरणपोळी. तिला पाहिजे तेवढे मी घेऊन जाणार, कारण तिला माझ्या हातच्या खूप आवडतात. तर तिने मला दावत दिलेली आहे तिच्या घरी जेवण खाण्यासाठी. तर तुम्ही बघू शकता. तर हे पीठ मी आता मळून झालेलं आहे माझं. तर मी एका डब्यामध्ये असं झाकून ठेवून त्याला मुरायला ठेवते आणि मग पुरणपोळी करायला घेते. तोपर्यंत मी दुसरं काम करायला घेते. बाकीचं माझं राहिलेलं आहे घरातलं ते. आणि मी सगळं झालं की रेडी होताना पण तुम्हाला मी दाखवेन की मी कोणता ड्रेस घालणार आहे. तर तिच्या इकडे जायचं म्हटलं तर तिच्यासारखंच लुक केला पाहिजे, त्यांच्यासारखंच. ते मी तयार होऊन जाणार तेव्हा तुम्हाला दाखवते गाईज. तुम्ही बघू शकता. तर चला मी कामाला हाय गाईज, बघू शकता तुम्ही. पोळ्या बनवायला घेणार आहे एवढ्या पुरणाच्या. बाकीचं आहे राहिलेलं गुढीपाडव्याचं. तर मी फ्रीजमध्ये ठेवलं होतं आणि हे बघा 1 तास झालेला आहे आपला पिठाचा. तर एकदम मऊसूत झालेला आहे. तवा मी गरम करायला ठेवलेला आहे गाईज. आता मी पुरणपोळ्या करायला घेते. माझा 1 तास झालेला आहे. तर मी पुरणपोळ्या करत आहे. तर पुरणपोळ्या करून झालं की मी पॅकिंग करीन थोडंसं थंड झाल्यावर, कारण जास्त गरम नको आपल्याला, कारण तिच्या घरी पार्सल घेऊन जायचं आहे. तर ते डब्यामध्ये पॅकिंग केलं तर लवकर हे होतं. तर आणि मी तयारी व्हायला घेणार आहे. तर मी ड्रेसच घालणार आहे, मी साडी वगैरे काही घालणार नाही आहे. तर तुम्ही बघू शकता. तर मी आता पुरणपोळी लाटायला घेते. झाल्या की रेडी झालं की मग मी तयार होते. गाईज बघू शकता तुम्ही. मी पुरणपोळी बनवून झालेली आहे रेडी माझी. हे बघू शकता. तर ह्या बनवलेल्या आहेत बघा माझ्या मैत्रिणीला घेऊन जाण्यासाठी. तर तुम्हाला कशा वाटतात ते कमेंट्समध्ये सांगा. तर मी आता हे गरम आहेत. तर आता तिला डब्यामध्ये टिफिनमध्ये मी बांधून घेणार आहे आणि मी तयार व्हायला घेते. तुम्ही बघू शकता माझ्या पुरणपोळ्या बनवून झालेल्या आहेत. आता मी तिला टिफिन बांधते आणि मी तयार होते. तर मी माझं सिम्पलच लुक ठेवणार आहे. तर काहीच बघू शकता. आणि ब्लॅक ड्रेस घालते मी. तर माझ्यावरती कसा दिसतो ते तुम्ही कमेंट्स बॉक्समध्ये नक्की सांगा. आणि मी विदाऊट मेकअपमध्ये मी अशी दिसते. आता तुम्ही माझा लुक कसा वाटते कमेंट्समध्ये नक्की सांगा. मी रेडी झालेली आहे. हा ब्लॅक मला कसा वाटतो ड्रेस. तर हे बघा माझा सिम्पल लुक आहे. तर आता माझी पॅकिंग पुरणपोळीची झालेली आहे. आता मी आणि माझी मुलगी रेडी होऊन चाललेलो आहे गाईज. तुम्हाला परत एकदा रमजान ईदच्या हार्दिक शुभेच्छा. तर आजचा माझा ब्लॉग आहे. तर मी आता पुरणपोळीचं पॅकिंग करत आहे. तर तिला छान छान पुरणपोळ्या आपण बांधून घेऊन जाऊया, कारण तिला माझ्या हातच्या खूप आवडतात आणि ते पण नाजूक नाजूक. तर मी माझ्या अशा पद्धतीने बनवलेलं आहे. फक्त तिला पुरणपोळी घेऊन जाते, बाकीचं काही घेऊन नाही जाते मी, कारण का तिला आता दुसरं काय घेऊन जायचं म्हटलं तर मी बनवलेलं तर नाही आहे. फक्त एवढंच बनवलं आहे. तर ती गोड असल्यामुळे ती दह्याबरोबर खाऊ शकते. तर हे बघा गाईस बघू शकता. हे माझ्या पुरणपोळ्याची बांधणी चालू आहे, म्हणजे पॅकिंग. एकदम छोट्याशा डब्यामध्ये मी छानपैकी बांधून घेऊन जाते. तर तुम्ही बघू शकता. तर या पोळ्या एवढ्या आहेत, तर मी घेऊन जाते. तर हे आता मी रेडी करते
आणि एका प्लॅस्टिकच्या डब्यामध्ये बांधून. हाय गाईज, तर मी बघू शकता मी रेडी झालेली आहे आणि माझी मुलगी रेडी होते. तर आता मी चाललेली आहे आणि हो काय मी पुरणपोळीचे बांधून घेतलेलं होतं, तर मी आता पार्सल घेऊन जाते तिला. तर मी माझ्या घरातून आता एंट्री करते आहे बाहेर जायची. तर तुम्ही बघू शकता. हे झालं का तुझं तिथे? गाईज बघू शकता तुम्ही. दुसऱ्या मैत्रिणीच्या बघू शकता. मी तिला खायला पण घेतली तिच्या मुलांना आणि पुरणपोळी. बेल आहे की नाही उसके आम्ही आलेलो आहे. तुम्ही बघू शकता त्या मैत्रिणीचा घर. दूसरा क्या है? दही वड़े लेके आ रही शिरखू में नहीं है, अभी तुम्हें लेकर आती हूँ। अरे कोशिम्बीर और ये बिरयानी. हाँ और तू क्या बाबू ढोल बजा रहा है? और दही वड़े भी है. भाभी कोणती साहेबाची? सायमाची. खाओ ना भाभी थोड़ा. नहीं अभी खाई। तुझे भी दिखाती हूँ. हाँ बाबू तुझे दिखाओ क्या? अरे उसको भूख लगी है, क्या खा रही हो? कॉकरोच इधर आया, इधर कॉकरोच नहीं है वो. चावल डालने का उसको, चावल कोथमीर डालने का. आना लेके आ इधर. गया वो ये भवानी गई उधर उधर. क्या हुआ गया उसको रे? उसको भूख लगी है, देख वो क्या खा रही है रे. आउच. उसको चावल ये करना, थोड़ा सा चावल ही क्या है खाएगा. तो भूख लगी है. को भी लेके आप, फिर वो दोनों साथ में खाएगा. त्याच्यावरती पूर्ण घाण करून टाकणार. पडलाय. तिने एवढं मला पार्सल दिलेलं आहे, तर हे घेऊन झालं आहे. तर तुम्ही बघू शकता. मला गाठ मारते आणि ह्या टिफिन आपला सुटेल. मी तिला एक पार्सल दिलं तर तिने मला एवढं दिलं. याच्यामध्ये बिर्याणी आहे, याच्यामध्ये खीर आहे आणि याच्यामध्ये दहीवडा आहे. गाईस घरच्यांना दिलेलं आहे आणि दोघी तर इथं खाऊन झालेलं आहे. कसं वाटतं गाईस कमेंट्समध्ये सांगा. फोटो काढा.